आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया. ताई, खूप सारं स्वागत. ताई, काल तुम्ही पुण्यात ट्विट केलेलं आहे आणि एकंदर संतोष देशमुख हत्याकांड जे आहे त्यावर तुम्ही दररोज नवीन नवीन खुलासे करत आहात. त्यात कालही एक नवीन खुलासा केलेला आहे, कालही अनेक फोटो ट्विट केलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही नेमकं तर काय सांगू पाहताय आणि या प्रकरणाचा हे जे प्रकरण आहे ते सध्या कोणत्या वळणावर आहे आणि या येत्या काळामध्ये तुम्हाला नेमकं तर काय अपेक्षित आहे सगळ्या प्रकरणामधून? आता खरं तर भूषण उद्या 1 महिना पूर्ण होतोय आणि इतकं गंभीर, इतकं दुर्दैवी, इतकं क्रूर असं हे कृत्य घडलंय महाराष्ट्रात आणि त्याचं आत्ता फक्त आपल्याला राजकारण होताना दिसतंय. कारण जे जे राजकारणी तिथे जाऊन मोर्चे काढत होते, तिथे काय काय बोलून डायलॉगबाजी चालली होती, त्याच्यावर लोक शिट्ट्या काय 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 वाजवत होते. दुःख होतं हे सगळं बघून की बाबा कुठच्या दिशेने आपण लढतोय. आज एक आका छोटा झाला तर मी आका मोठा होईन याच्यासाठी हा लढा आहे का असा प्रश्न पडतो. आणि गेले 2 दिवस मी स्वतः तो विचार करते की काय उपयोग तरी आहे का हे लढून. कारण इतकं सगळं सेट झालेलं दिसतंय, माध्यमांनी इतकं लावून धरलं, लोकांनी इतका आक्रोश केला, इतके मोठे मोठे मोर्चे निघाले, लोक जाऊन बीडमध्ये धडकली, इतका लावून धरला विषय, तरी सुद्धा न्याय होताना मला दिसत नाहीये. आणि दुःख याच गोष्टीचं होतंय की अजित पवारांनी काय म्हटलं किंवा धनंजय मुंडेंनी लॉबिंग कसं केलं. अरे खड्ड्यात जाऊ देत, धनंजय मुंडे खड्ड्यात जाऊ देत, अजित पवार खड्ड्यात जाऊ देत. ते प्रकरणाचं झालं काय. आणि ही लोकशाही असेल, कायद्याचं राज्य असेल तर कायदा व्हायला नको का, त्याच्याबरोबर न्याय व्हायला नको का, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. कारण होतंय काय आणि म्हणजे चाललंय काय आता बघवत नाही अशी दिशा झाली आहे. म्हणून मी काय ठरवलेलं की पहिल्यापासून जेव्हा मी विषय की काय आहे याच्या मागे, जर एखादी हत्या झाली असती तर खरंच एका लोकल पोलीस स्टेशननी पूर्ण इन्व्हेस्टिगेट करून त्याचा शहनिशा करणं गरजेचं होतं. पण पोलीस स्टेशननी ते कित्येक दिवस केलं नाही. खरं तर स्कॉर्पिओ पहिल्याच दिवशी पकडली गेली होती, त्याच्या 2 मोबाईल देखील सापडले होते, व्हिडिओ सगळे आलेले होते. आणि व्हिडिओज असताना त्याच्यातली लोक कोण होती, काय होती, कोण कशी मजा घेत होती हे लोकांपर्यंत येणं गरजेचं नाहीये. की किती निर्दयी माणसं असतात हे लोकांपर्यंत येणं गरजेचं नाहीये. तर मला तेव्हापासून असं वाटत होतं की याच्या मागे डेफिनेटली राजकीय षडयंत्र आहे. त्याच्यानंतर जेव्हा फडणवीस बोलले की बोलताना त्यांनी अगदी नाव घेऊन म्हणाले वाल्मिक कराड यांच्यावर 1 खंडणीचा गुन्हा झाला असेल तरी सुद्धा जर ह्या प्रकरणात सुद्धा ते असतील तर त्यांच्यावर मोकोका लावून चौकशी करण्यात येईल. आणि नेहमीच आहे ना डायलॉग्स असतात, सखोल चौकशी होईल, अगदी SITची स्थापना होईल. SIT सिंचन घोटाळ्यात झाली, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाली, बदलापूरचं प्रकरण इतकं गंभीर झालं, आज तगायत कारवाई काय झाली, काहीच नाही. आणि मग दाखवायचं की तो या समाजाने त्या समाजाच्या माणसाला लढवलं आणि त्याला मारलं म्हणून समाजमध्ये येतात. अरे कुठे आहेत समाज, कोण ही माणसं कुठल्याही समाजाची असूच शकत नाहीत. कारण जो वंजारी समाज जिथे भगवान बाबांसारखी लोक होती, जे इतकं छान शैक्षणिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा प्रबोधन करायचे, अशा समाजाची माणसं असूच शकत नाहीत. पण कसं झालंय, समाजाचा सुद्धा राजकीय वापर होतोय, प्रत्येक समाजाचा, एकाच नाही सगळ्या समाजांचा राजकीय वापर होतोय. आणि हे तिथल्या समाजाच्या लोकांना कळलं पाहिजे. म्हणून मी सिस्टमॅटिक लढा द्यायला सुरुवात केली की बाबा जेव्हा फडणवीस म्हणाले की यांच्यावर मकोका लावण्यात येईल, दॅट वॉज द फर्स्ट ट्रिगर. तेव्हाच आपल्याला कळायला पाहिजे होतं की गृहमंत्री असं विधान कधीही करणार नाहीत. तर म्हणून मी आधी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे सगळे संबंध काय आहेत त्याची तपास करायला सुरुवात केली. मला 2 कंपन्यांची नावं मिळाली, जगमित्र शुगर्स आणि व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस. या दोन्ही कंपन्यांमध्ये दोघंही एकत्र डायरेक्टर. आज तगायत त्या कंपन्या, दोन्ही कंपन्यांमध्ये राजश्री धनंजय मुंडेही डायरेक्टर आहे. आणि मग कोणी म्हणेल की बाबा त्यांनी तर सोडलं ना, मग संबंध कुठे येतो. म्हणून मग मी त्यांची जमीन जी आहे ती पूस गावातली जमीन, ती पूर्ण त्याचे डिटेल्स काढले, सगळे सातबारे बाहेर काढले. त्यांची 88 एकर जमीन ही पूसमध्ये होती आणि 2 नावावर होती, एक वाल्मिक कराड आणि एक धनंजय मुंडे. म्हणजे कंपन्या एकत्र, जमिनी एकत्र, व्यवहार एकत्र, दहशत एकत्र, हेलिकॉप्टरमधनं फिरतायत, सगळं एकत्र. आणि म्हणायचं संबंध नाही. कारण कुठल्याही हत्येचा 1 महिना जर तपास होत नसेल तर याच्या मागे 100% राजकीय दबाव आहे. 100%. मग तो कोणाचा आहे, एकट्या वाल्मिक कराडचा आहे का या दोघांचा मिळून आहे.
कारण खंडणीमध्ये जेव्हा एक विधान केलं एका तिथल्या आमदारांनी की हे सातपुडा नावाच्या शासकीय बंगल्यामध्ये झालंय, तर असं वाटतं की शासकीय बंगल्यात अशी खंडणीची डिस्कशन्स होतात, ते काय अड्डे आहेत का खंडणीचे, असा प्रश्न पडतो. मग हे जर पूर्णपणे बाहेर काढायचं असेल तर मग मी त्याची सुरुवात, पहिलं गन परवाने, शस्त्र परवाने किती आहेत, तेव्हा कळलं की 1288 आहेत की एकट्या बीडमध्ये. मग मी बाजूच्या जिल्ह्यांमध्ये किती आहेत बघितलं, परभणीमध्ये 32, अमरावतीमध्ये 243, मग बीडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर का, असे प्रश्न जेव्हा विचारले. मग आता त्याच्या चौकशा झाल्या, अनेक परवाने 300च्या आसपास काही रद्द करण्यात आले. पण हे अधिकृत परवाने, अनधिकृत तिथे शेमड्या मुलांकडे सुद्धा पिस्तूल आहेत. आणि तिथे जेव्हा मी गेले, 5 दिवस राहिले, तिथे काय दहशत आहे. म्हणजे लोकांनी व्हिडिओज दिले, फोटो दिले आणि प्रत्येकाने एकच म्हटलं की आमचं नाव येऊ देऊ नका, म्हणजे आम्हाला इथे राहायचंय, आम्हाला जगायचंय. तर हे जेव्हा आपण ऐकतो तर किती दहशत आहे हे तिथे गेल्यावर कळतं. तिथल्या पत्रकारांकडनं कळतं की किती डेड बॉडीज मिळतात, त्यांना त्यांचा पत्ता सुद्धा लागत नाही, कुठे शेतात फेकलेले असतात, बुडवलेले असतात, काय काय चाललंय. आणि हे परळीत धडधडीतपणे चाललंय आणि कोणी त्याच्यावर आवाज उचलू नये. आवाज उचलला की त्याला टार्गेट केलं जातं. जसं मी वंजारी समाजाविरुद्ध बोलले म्हणून टार्गेट केलं गेलं. अरे एक चकार शब्द दाखवा की मी हा समाज चांगला नाही, कष्टाळू नाही किंवा ऊसतोड कामगार मेहनत करत नाहीत, असं एका शब्दाने तरी म्हटलं होतं का. पण यांचे समर्थक जे आहेत मला टार्गेट करण्यासाठी माझा नंबर टाकतात, फोटो टाकतात, वाटेल तसे म्हणजे लोकांना चिथवतात की त्यांना फोन करून हैराण करा. म्हणजे त्यांचं लक्ष जर याच्यातनं विचलित झालं तर आम्हाला परत मोकळं. तर म्हणून मी त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतली. तर आता लढा आपल्याला सिस्टमॅटिकली द्यायला पाहिजे. जेव्हा मी बीडमध्ये होते, अनेक पुरावे मिळाले, सगळे पुरावे मी एसपींकडे पाठवले. त्यानंतर मला लोकांनी असंही सांगितलं की त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर वाईनची आणि याची दुकानं आहेत. तर आता मग मी म्हटलं की आपण तथ्यशोधक आंदोलन आम्ही केलं होतं, म्हणून आम्ही एक्साईजच्या डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं याद्या काढल्या, म्हणजे वाईन शॉपच्या, बार्सच्या आणि परमिट रूम जे हॉटेलमध्ये असतात त्यांच्या, त्या तिन्ही लिस्टमध्ये मला वाल्मिक कराड दिसले नाहीत. मग मी जेव्हा चौकशी केली तेव्हा कळतंय की 1974 पासून वाईन शॉपची लायसन्स देणं महाराष्ट्रात बंद केलंय. तर जी लायसन्सेस आहेत ती तेव्हाच्या काळी झालेली आहेत. काही लोकांनी ती ट्रान्सफर केली आहेत जर नवीन कोणी विकत घेतलं तर. पण काही लोकांनी, जी राजकीय मंडळी असते ती जनरली त्या माणसाच्या नावानं आपल्या नावावर ट्रान्सफर देखील करत नाही. तर तसाच एक प्रकार झाला की मला एक गोपनीय पत्र आलं आणि हे ते गोपनीय पत्र आहे ज्याच्यात मला एक अग्रीमेंटची कॉपी आली. 1,69,00,000 वाल्मिक कराड यांनी हंसराज देशमुख नावाच्या व्यक्तीकडनं एक जागा आणि दुकान असं विकत घेतलं. मग मी त्या हंसराज देशमुखचं नाव त्या लिस्टमध्ये बघितलं तर त्याची ही FL2 चा लायसन्सची लिस्ट आहे आणि याच्यात मला हंसराज देशमुख यांच्याकडे वाईन शॉपचं पण लायसन्स आहे आणि परमिट रूमची 2 आहेत, हे एक आणि हे दुसरं, अशी 2 लायसन्सेस त्यांच्याकडे आहेत. तर हे जेव्हा मला कळतंय की बाबा अशा प्रकारे अमुक केलं जातंय, तर आता याच्यावर मी इन्व्हेस्टिगेशन सुरू केले आहेत. कारण आपल्याला आता दिसतंय की पोलीस म्हणा, CID म्हणा, यांना गुन्हेगार सापडत नाहीत, यांना इन्व्हेस्टिगेशनमधनं काही निष्पन्न होत नाहीत. मोबाईल मिळून सुद्धा त्यातनं CDR काढायला आणि त्याच्यातनं व्हिडिओज काढायला त्यांना इतके दिवस लागले. म्हणजे 9 तारखेला मिळालेला मोबाईल त्यांनी जवळजवळ 28-29 तारखेपर्यंत त्याच्यातनं डेटा रिकव्हर पण नव्हता केला. तर हे चाललंय काय, ह्याला काय इन्व्हेस्टिगेशन म्हणू शकतो का आपण. आणि हे मग मी त्यांच्या सगळे जे आर्थिक व्यवहार आहे, तर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची जी कंपनी आहे त्याच्यात जर हा मुद्दाम तुम्ही फोटो तुमच्या चॅनलवर दाखवा, त्याच्यातले की पर्सनलमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आहे आणि राजश्री धनंजय मुंडे याच्या डायरेक्टर आहेत. तर की पर्सनल कोण आहे, तर वाल्मिक कराड. आणि ही कंपनी काय करते, तर यांचे फ्लाय ॲश त्यांनी 2019 पर्यंत विकलं असं बॅलन्स शीटमध्ये दाखवत आहे. आणि या व्यतिरिक्त ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे फ्लाय ॲश जी इंडिया सिमेंट सारख्या कंपनीकडे जाते त्याचं ट्रान्सपोर्टेशन सुद्धा हेच करणार. म्हणजे वाळू माफिया करणार, सँड माफिया करणार, पवनचक्क्या चालवणार, हे वाळू स्वतः अनधिकृतपणे पण घेणार, इंडिया सिमेंटचं ट्रान्सपोर्टेशनचं पण कॉन्ट्रॅक्ट यांचं. असं इतकं जाळं करून ठेवलंय त्यांनी की हे सगळे धंदे आम्हीच करणार, आम्हीच दहशत करणार आणि आम्हीच बीड चालवणार.
हे थांबवण्यासाठी आणि म्हणून माझं म्हणणं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा मिळाला पाहिजे. हे जर मिळाला नाही याच्यातनं काहीही निष्पन्न होणार नाही आणि बदलापूरचं जसं आपण विसरून गेलो तशी ही घटना सुद्धा हळूहळू लोक विसरून जातील. न्याय हा मात्र मिळणार नाही. आता संपूर्ण प्रकरण हे सध्या आपल्या दिल्ली दरबारी गेलेलं पाहायला मिळत आहे. अशी चर्चा आहे एकंदर काल अजित पवार यांनी ज्या प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरण दिल्ली दरबारी गेलं आहे का? मात्र आता न्याय मिळेल का दिल्ली दरबाराकडनं? तुम्हाला अपेक्षित आहे का मग आता? एकतर ना आपण हे दिल्ली दरबारी म्हणणं पण बंद केलं पाहिजे, कारण दरबार नाहीच आहे. आपण लोकशाहीत जेव्हा राहतो तेव्हा ती तिथलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि इट इज द जॉब ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट टू डू जस्टिस. आणि जर लोकशाही न्याय मिळेल का आता? खरंच म्हणजे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे जर आपण संविधान जर जागेवर असेल तर कुठल्याही व्यक्ती ज्याच्यावर आरोप झालेले आहेत ते सिद्ध या जन्मी होणार नाहीत. कारण सिंचन घोटाळा कसा वाइंड अप केला, महाराष्ट्र सदन घोटाळा कसा वाइंड अप केला, सगळ्या लोकांच्या विरुद्ध ईडी लागते, सीबीआय लागते, एकाची चौकशी पूर्णत्वाकडे जात नाही. त्यामुळे पुरावे मिळणार नाहीत. पण अशा लोकांना त्यांना पदावरनं खाली काढणं हे गरजेचं आहे. म्हणूनच आता आपल्याला लोकांना आवाज उठवून खरंच लढणं गरजेचं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे आम्हाला मान्य नाहीत, मंत्री म्हणून मान्य नाहीत, कारण विधानसभेत आत्ताच्या घटकेला भूषण 288 पैकी जे आमदार निवडून गेलेत 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर आणि रेप सारखे गुन्हे इतके विकृत जर आपले आमदार खासदार तिथे विधानसभेत जात असतील, विच इज अ टेम्पल ऑफ डेमोक्रेसी, आणि तिथे जाऊन ते कायदे बनवणार तुमच्या माझ्यासाठी, हे मला मान्य नाही. म्हणून मी लढते. एकंदर पाहिलं कुठे संपूर्ण प्रकरण जे आहे त्यात आपलं गंभीर वळण घेताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये मग अशा प्रकारच्या चौकशा जर होत नसतील किंवा एकंदर राजीनामा होत नसेल तर मग तुमची पुढची भूमिका काय? मग जसं मी म्हटलं तसं लोकांना आता उठवणं गरजेचं आहे की बाबा समाज, जात, पात, धर्म याच्यातनं बाहेर या आणि हे सगळ्यांनी आपापली तुमच्या डोक्यात भरलेला जो भुसा आहे तो बाहेर फेका. आणि ही सगळी माणसं जनहितासाठी आलेली नाहीत, जनसेवा करायला आलेली नाहीत, लोकांचं कल्याण तर मुळीच नाही. ते फक्त स्वार्थ आणि तिथनं पैसा कमवायला, लुटायला आलेली लोक आहेत. हे जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत हे असंच राहणार. म्हणून जनजागृती करण्याचं काम मी करणार आहे. तुम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, ती प्रमुख तुमची मागणी आहे. मात्र अजित पवार असतील किंवा अगदी छगन भुजबळ सुद्धा असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत राजीनामा घेणं अयोग्य आहे. तुमचं म्हणणं काय? स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशी भूमिका घेतलेली आहे. मग तुम्ही कसं पाहताय मग याकडे? जसं मी म्हटलं की अजित पवार स्वतः सिंचन घोटाळ्यात होते, त्यांची चौकशी पूर्ण झालेली, ज्याच्यात चार्जशीट सुद्धा फाईल केलं गेलं होतं. बाळगंगा आणि काळू आणि कोंढाणेमध्ये चार्जशीट सुद्धा फाईल होऊन त्यांचे पूर्ण तपास बंद करण्यात आले. बंद. तर असे जर होत असेल, महाराष्ट्र सदनमध्ये तिथे कोविड काळात त्यांनी सेशन्स कोर्ट मूव्ह करून महाराष्ट्र सदनचा चौकशी बंद केली. ही माणसं सांगणार का की कोणी राजीनामा दिला पाहिजे आणि कोणी नाही दिला पाहिजे? दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असे नेते आज महाराष्ट्राला मिळालेत. एकंदर तुम्ही मागणी केलेली आहे राजीनाम्याची, मात्र राजीनामा झालेला नाहीच आहे. मात्र बीडचा पालकमंत्री कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कदाचित याच प्रश्नात उत्तर सापडत नाही म्हणून पालकमंत्र्याची नियुक्ती किंवा नेमणूक झाली नाही, असं तुम्हाला वाटतं का? मग पालकमंत्री हा कॉन्सेप्ट महाराष्ट्रात कशासाठी आहे मला आज तगायत कळत नाही. त्याचं महाराष्ट्रात पालकमंत्रीच नकोत, कारण हे जे गड बनवण्याचे जे प्रकार सुरू झालेत ते पालकमंत्र्यांमुळे झालेत. मी तर खरं कालपासून सिरियसली विचार करते की या पालकमंत्री कॉन्सेप्टला कोर्टात चॅलेंज करणं. महाराष्ट्रात पालकमंत्री नकोत. तिथे यंत्रणा आहेत, पोलिसांना पोलिसांचं काम करू दे, जनरल ऍडमिनिस्ट्रेशन, रेव्हेन्यू डिपार्टमेंटला त्यांचं काम करू देत. हे पालकमंत्र्यांची काही एक गरज नाहीये. हे सगळं डिसबँड झालं पाहिजे असं माझं फ्रँक ओपिनियन आहे. पण तोच प्रश्न पुन्हा विचारतो मी, मग म्हणून पालकमंत्रीची नेमणूक झाली नाही का? मग कारण ज्या प्रकारे बीडचे पालकमंत्री कोण या प्रश्नात उत्तर सापडत नाही तोपर्यंत नेमणूक होणार नाही असं तुम्हाला वाटतं का? मग कारण त्यांनी नेमणूक केली की माझ्यासारखी लोक कोर्टात जाऊन त्याला चॅलेंज करतील. कारण आत्ताच्या घटकेला बीडमध्ये कुठल्याही पद्धतीने ना राष्ट्रवादीचा पालकमंत्री आला पाहिजे ना आणि मुंडे बहीण भावांपैकी कोणीही आलं नाही पाहिजे, कोणीही नाही. तर इतर कुणालाही दिलं आत्ताच्या घटकेला तरी चालेल. पण माझं जे पिटिशन आहे ते मला हायकोर्टात फाईल करून हा कॉन्सेप्टच मोडून काढायचा आहे. आता तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि त्यामध्ये नेमकी काही चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली का? कसं पाहताय मग त्याकडे? अनेक गोष्टी मी त्यांच्याशी डिस्कस केल्या. एक तर ती जी SIT होती
तीच चुकीची होती. म्हणजे बीडचे अधिकारी जे उठता बसता सलाम ठोकतात कराडांना, खरं तर बीडमध्ये एखादा अधिकारी आज सुद्धा येऊ शकत नाही त्यांच्या परवानगीशिवाय. इतकी परिस्थिती असताना बीडचे पोलीस अधिकारी त्यांच्या विरुद्ध काय चौकशी करणार? म्हणून त्याला डिसबँड करा. इतर जिल्ह्यातल्या चांगल्या ऑफिसरला एक एक करून घ्या. म्हणजे एकत्र गट पण नका घेऊ, म्हणजे कनायमन होणार नाही. अशी मागणी केली. चौकशी ऑन कॅमेरा झाली पाहिजे ही मागणी केली. आर्म्स जेवढी लायसन्सेस आहेत त्याची चौकशी व्हावी ही मागणी केली. तर अशा अनेक मागण्या, जवळजवळ 10 मागण्या मी केल्या. महाजेनकोमध्ये जे तिथे रेझर्व्हॉयर आहे, 600 एकरची जी जमीन आहे, तिथे 4 फक्त बॉडीगार्ड्स आहेत, 4 सिक्युरिटी गार्ड्स आहेत. तर तिथे पूर्ण परिसरात जी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत राख उचलण्याचं काम हे मुंडेंच्या जवळचे लोक करतात, कराडांच्या जवळचे लोक करतात. तिथे पूर्ण फोर्स लावून तुम्ही ते बंद करा, सीसीटीव्हीनी मॉनिटर करा, अशा देखील मागण्या मी केल्यात. आणि जेवढे टिपर्स तिथे चालतात मोठ्या प्रमाणावर, जेवढे 4 व्हीलर्स आहेत, त्या बहुतांश तिथे हे लायसन्स प्लेट, त्यांची नंबर प्लेट नसते. तर आता जर मी फोटो काढला, व्हिडिओ काढला, लायसन्स प्लेटच नाहीये, तर मग पुढे होणार कसं? म्हणजे मी देणार कोणाविरुद्ध कंप्लेंट? तर प्रत्येक असं जर दिसलं, रस्त्यावर दिसलं, तर ते जप्त करा. आणि जोपर्यंत नंबर प्लेट नसेल तोपर्यंत त्या वाहनाला चालण्याची परवानगी देण्यात येऊ नये. अशा अनेक मागण्या मी सिस्टमॅटिकली बसून केल्यात. कारण आपल्याला नुसतं राजकारण करून ब्लाबला नाही करायचंय, त्याच्यातनं मार्ग काढून देशाला एक दिशा द्यायची. एक वेगळा प्रश्न, लाडकी बहीण योजनेसाठी परळीमध्ये अध्यक्ष म्हणून वाल्मिक कराड यांची चर्चा होती. कसं पाहता या चर्चेकडे? वाल्मिक कराड सध्या तरी अटकेमध्ये आहेत, मात्र मग कशा पाहता या चर्चेकडे? अध्यक्ष झाले असते किंवा अशी मागणी होणं किती गैर आहे किंवा कसं पाहताय? नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे परळीचे अध्यक्ष म्हणून जर वाल्मिक कराड सारखा माणूस येणार असेल, ज्याच्यावर 14 FIR, त्याच्यात 23 सेक्शन्स अनेक वेळा लागल्यामुळे 45 सेक्शन ज्या माणसावर आहेत आणि अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, अशा माणसाला लाडकी बहीण योजनेचे परळीतलं अध्यक्ष बनवणं हे म्हणजे किती गंभीर आहे बघा. आणि त्याची जी शिफारस आहे ती धनंजय मुंडेंनी करावी. म्हणून याच्यातनंच त्यांची जवळीक पण किती आहे ते पण दिसतं. आणि हे किती भयानक आहे हे सुद्धा दिसतं. तर तात्काळ त्यांना त्या अध्यक्षपदावरनं बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी देखील मी आज करते. शेवटचा प्रश्न, अगदी वेगळा प्रश्न. आपण राजकीय परीख पाहिला तर कुठेतरी एकमेकांच्या विरोधामध्ये प्रत्येकजण बोलताना पाहायला मिळतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रत्येकजण हा शत्रू असतो राजकीय पक्षामध्ये. कसं पाहताय, अंजली दमानी यांच्या मागे सुद्धा कोणीतरी असा व्यक्ती आहे का जो धनंजय मुंडे यांच्यावर टार्गेट करत आहे? कसं पाहताय, अशा सुद्धा दबक्यावर चर्चा आहेत, म्हणून हा प्रश्न विचारतोय. दबक्या आवाजात चर्चा कोणी ज्यांनी केल्या ना, त्या प्रत्येक माणसाला विचारा. आजपर्यंत जेवढे लढे दिले, म्हणजे मी इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये असल्यापासूनच सांगते, सिंचन घोटाळ्याचे पेपर मी स्वतः खडसेंना दिले, पृथ्वीराज चव्हाणांना दिले, देवेंद्र फडणवीसांना दिले. खडसेंविरुद्धचे सगळे पेपर आम्ही PIL जे दाखल केलं होतं हायकोर्टामध्ये, त्याचे प्रत्येक फोटो सकट सगळ्या गोष्टी आम्ही फेसबुकवर टाकत होतो. जिथे जिथे जाऊन चौकशा केल्या, माहिती घेतली, त्यांच्या जेवढ्या डिस्प्रपोर्शनेट असेट्स आहेत ते सगळे कसे शोधले. आणि तुम्हाला मुद्दाम सांगते की कोणाचंही तुम्हाला चौकशी करायची असेल ना, सगळे त्याच्यात सिस्टम्स आहेत. तुम्ही आज अगदी नितेश नारायण राणे याची चौकशी करायची असेल ना, सिंपल टाईप करा नितेश नारायण राणे डायरेक्टर. झॉबा कॉर्प नावाची वेबसाईट आहे, सगळ्या कंपन्या उघडतात. त्याच्यात अधिकृत म्हणजे ज्याच्यात ते आहेत या कंपन्या मी जनरली शोधत नाहीत. ज्याच्यातनं एक्झिट केलंय त्या सगळ्या कंपन्या, 500 रुपये दिलं की तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट डाउनलोड करू शकतात. आणि हे जसं मी हे व्यंकटेश्वराचं काढलंय ना, असे सगळे डॉक्युमेंट्स, असोसिएटेड शेड्यूल्स सगळे तुम्हाला मिळतात. त्यांच्या प्रॉपर्टीज किती, काय कुठे आहे, जमिनी कुठे आहेत, सगळं मिळतं. त्या जमिनीचे डिटेल महाबुलेकच्या वेबसाईटवर टाकले की तिकडनं पेपर्स मिळतात. आणि कोण कोण आहे, जसं मी आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे काढले, तर हे आम्ही लावून धरतो. आणि मुद्दाम आज भूषण सांगावंसं वाटतं की मला माझ्याकडे एकदा धनंजय मुंडे स्वतः त्यांचे तेजस ठक्कर नावाच्या त्यांच्या एका व्यक्तीबरोबर माझ्या घरी, याच इथे सोफ्यावर मी जिथे बसले तिथेच बसले होते. आणि ते माझ्याकडे फाईल्स घेऊन आले होते पंकजा मुंडेंविरुद्ध. आणि त्या फाईल्स देखील मी त्यांना तिथल्या तिथे त्यांना सांगितलं की मी असले धंदे करत नाही, शोध हा मी करते स्वतः आणि मला योग्य वाटतं त्या विषयावर मी लढते. उगाच पंकजा मुंडेंविरुद्ध मी लढणार नाही, हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता.
अगदी शेवटचा प्रश्न, संपूर्ण प्रकरणाचा 1 महिना उलटलेला आहे. येत्या काळामध्ये, येत्या महिनाभरात किंवा येत्या 15 दिवसांमध्ये कशा प्रकारे हा शोध लागला पाहिजे किंवा तपास गेला पाहिजे? पुढची तुमची भूमिका काय? पुढची वाटचाल तुमची आता कशी असेल मग? नाही, कसं आहे, जी SIT बनवली आहे ती जोपर्यंत चांगल्या ऑफिसर्सची बनत नाही, जिल्ह्याबाहेरच्या ऑफिसर्सची बनत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. आणि जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या इन्व्हेस्टिगेशनला दिशाच मिळणार नाही. बघेन नाहीतर मला खरंच सिरियस एक पिटिशन फाईल करायला लागेल की परळीतले आणि याच्यात झालेले सगळे गंभीर गुन्हे किती झालेत, कसे झालेत, ह्याच्यावर एक खूप सिरियस पिटिशन फाईल करायला लागेल जर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला नाही आणि सगळा तपास जर योग्य त्या दिशेने गेला नाही तर हे सिरियसली करावं लागेल. तशा प्रकारे संपूर्ण तपास हा योग्य दिशेने गेला नाही आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा झालेला नाही तर एक खटला किंवा एक संपूर्ण पिटिशन दाखल करण्याची सूचना सध्या अंजली दमाने करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रोहित सह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.